नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या रिसर्च मराठी यूट्यूब चॅनलवर खूप दिवसानंतर. तर मित्रांनो, ॲक्च्युली तुम्ही मला विसरले असाल, 1 वर्ष झाले तुम्हाला दिसलो नाही. तर मी सुनील आहे, तुमचा मित्र. बऱ्याच दिवसानंतर आज मला आठवण आली तुमची, म्हणून एक नवा व्हिडिओ तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेलो आहे. तर बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे, परंतु काय झालं, आपली जी पहिले चॅनलची लीज होती, कॅटेगरी होती. तर ॲक्च्युली माझ्याकडे इतका टाईम नाही आहे की मी तिथं जाऊ आणि तिथं जाऊन शूटिंग करून ते तुमच्यापर्यंत आणू. तर मी आता जसं आपल्या चॅनलवर काही आहेत रसायन्स रिलेटेड व्हिडिओ आणि बरेचसे तुमच्यापैकी काही लोक आहेत तर ते इच्छुक आहात हे पाहण्यासाठी. ते रसायन आहे, भारतामध्ये प्राचीन रसायन होतं. त्याच रसायनला आपण जिवंत ठेवण्याची कोशिश करत राहतो. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल, आपलं एक परत चॅनल आहे महा एक्सपेरिमेंट. त्याच्यामध्ये हेच व्हिडिओ हिंदीमध्ये असतात. तर ज्यांना समजा काही प्रॉब्लेम असेल तर ते तिथेही जाऊन ते व्हिडिओ बघू शकतात. ज्यांना मराठी समजण्यात अडचण येते, मराठी तर सगळ्यांना समजते महाराष्ट्रातील, लेकिन ते परंतु ते जे आहे चॅनल पूर्ण ऑल इंडियासाठी आहे, ज्यांना हिंदी लँग्वेजमध्ये आपण व्हिडिओ बनवतो तिथं. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ आणलेला आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला निळ्या तोतं, मोरसूद ज्याला म्हणतात मराठीत, निळा तोता हिंदीत म्हणतात, कॉपर सल्फेट इंग्लिशमध्ये नाव आहे. त्याच्यामधून तुम्हाला त्याच्यातलं तांबं जे आहे ते काढून दाखवणार आहे. खूपच मजेदार आजचा व्हिडिओ हा राहणार आहे. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण आता इथून पुढं आपलं चॅनलवर रेग्युलर व्हिडिओज येणार आहेत. तर चला, जास्त वेळ न घालता हा व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, हे आहे कॉपर सल्फेट, म्हणजे यालाच निळा तोता, मोरसूद असे अनेकसे नाव आहे त्याचे. तर याला आपण 2 किलो मोजत आहे. बघू शकता तुम्ही, काट्यावर आपण 2 किलो वजन मापून घेतलेलं आहे. या प्रकारे क्रिस्टल टाईप हा कॉपर सल्फेट बाजारात मिळतो तुम्हाला. तर याच्यामध्ये मी 2 ते 3 लिटर पाणी टाकणार आहे. पाणी किती जास्त टाकलं चालते, तुम्ही कढईच्या हिशोबानं टाकू शकता. ठीक आहे. आता याच्यात हे डिझॉल्व होईपर्यंत याला आपल्याला वाट पाहायची आहे. तर हे लवकर डिझॉल्व होण्यासाठी मी याला गरम करत आहे थोडं. आणि या प्रकारचे एक ॲल्युमिनियमचा तवा आपल्याकडं हवा पाहिजे आपल्याला. तर हा तवा माझ्याकडे बरेच दिवस पडलेला आहे, याच्यावर डस्ट आलं होतं, तर मी याला साफ करून घासून स्वच्छ केलेला आहे ग्राइंडरनं. कारण की याच्यात रिॲक्शन करायचं आहे आपल्याला याच्यासंग, त्यामुळे नवा क्लीन असला तर छान होईल. तर बघू शकता याच्यात अजून क्रिस्टल दिसत आहेत. तर मला वाटतं सगळं हल झालेलं आहे. त्याच्यात आपण 100 ग्राम खाण्याचे मीठ टाकणार आहे. मीठ, खायचे जे मीठ असते जनरल आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या अवेलेबल असते, हे थोडंसं टाकत आहे मी. आता थोड्या वेळाने बघता तुम्हाला याचा जो कलर आहे ग्रीन होणार, ग्रीन दिसायला लागेल, हिरवा दिसायला लागेल. आता सध्या निळा दिसतंय, तर थोड्या वेळानं पहा हिरवा होणार तो. सराटा फिरवत राहायचं, याच्यामध्ये बघायचं आहे की जे क्रिस्टल्स आहे ते पूर्ण पाण्यामध्ये डिझॉल्व झाले का नाही झाले. बघू शकता, हे पाणीचे हे पहिले निळं होतं, आता ग्रीन कलरचं झालेलं आहे. याला बंद करतो मी आणि थोडंसं पाणी परत ॲड करत आहे याच्यामध्ये. थोडं गरम आहे म्हणून. आता जो आपला ॲल्युमिनियमचा तवा होता, कुठलाही तुम्ही तव्या किंवा मग ॲल्युमिनियमची प्लेट असेल तर ते तुम्ही याच्यात टाकू शकता. एक एक्झाम्पलसाठी मी याच्यात टाकतो आहे, कारण की याच्यात खूप रिॲक्शन होते. तर याला आपल्याला मोठी कढाई लागणार, प्लास्टिकचा टप लागणार, स्टीलच्या याच्यामध्ये नाही करायचं आहे. पण मी एक बस थोडंसं टाकलं याच्यात, पटकन काढून घेतो, नाही तर मग हे बाहेर येऊन जाईल. हे याला दुसऱ्या टपमध्ये शिफ्ट करतो. बघू शकता कॉपर लगेच याच्यावर चिपकलेला आहे. राम राम राम. तर याच्यातलं जे पाणी आहे मी शिफ्ट केलेलं आहे इकडे. पाणी इकडे टाकून घेतलेलं आहे एका प्लास्टिकच्या टपमध्ये. टोपलं होतं मिस्त्रीचं पडेल, त्याच्यामध्ये टाकून दिलं.
आणि जो तवा होता आपला ॲल्युमिनियमचा जर्मनचा तो त्याच्यात टाकलेला आहे। तर बघू शकता याच्यात आता हे प्रक्रिया चालू झालेली आहे रिॲक्शन याचं। तर जोपर्यंत याचं रिॲक्शन होते तोपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। ते तांब पूर्ण जे आहे बसून जाते खाली, तसं त्यालाही चिपकते तव्याला। ही खूप सोपी पद्धत आहे तांब काढण्याची। हे बघा तांब पूर्णपणे अलग झालेलं आहे, तरी अजून याच्यात थोडंफार रिॲक्शन होत आहे। थोडा वेळ वाट बघूया। हे बघा एकदम तांब जे आहे वरती आलेलं आहे। आता या प्लेटला काढून घेतोय मी आणि काढून याला बाजून ठेवून देऊ, कारण की रिॲक्शन याचं बंद झालेलं आहे जवळपास। आणि पाणी जे आहे ते वेगळं करतोय चाळणीद्वारे याला मी चाळून घेतोय। चाळून या बाल्टीमध्ये पाणी जे आहे त्याचं चाळून ठेवणार आणि त्याला 1-2 घंटे तसंच पडू देणार। नंतर ते तांब जे आहे काही डस्ट फॉर्ममध्ये असेल तर ते खाली बसणार। नंतर ते पाणी झारून घेणार त्याला आपण, आणि नंतर ते तांब जे बसलेलं आहे खाली त्याला बी घेऊन टाकणार। तर बघा या प्रकारे चाळणीमध्ये तांबा आपला अटकते। तर याच प्रकारे हे जे पूर्ण पाणी आहे चाळून घेतोय मी आणि याला वेगळं करतोय। होईन तितकं जे पाणी आहे पूर्ण काढून घ्यायचं आहे। नंतर राहिलेलं पाणी आपण ओढून टाकणार। बघा पूर्ण जे तांब आहे काढलेलं आहे मी बाहेर। काही सराट्यालाही चिपकलं। तर थोडंसं ॲसिड टाकत आहे याच्यामध्ये, मिठाचं ॲसिड HCl म्हणतात त्याला। तुम्हाला नाही सापडलं तर घरामध्ये जे बाथरूम साफ करायला व्हाईट कॅट ॲसिड येते तेही टाकू शकता। थोडंसं ॲसिड टाकलं आणि बाजारात कास्टिक सोडा मिळतो हार्डवेअरवर, तो आपल्याला थोडासा लागेल। कलर याचा चेंज होणार, असं नाही राहणार, एकदम ऑरेंज टाईप होणार कलर। ते जे पत्ता पडलेला आहे पान त्या टाईपमध्ये सर्व ऑरेंज कलर होणार आहे। तर चला याच्यात थोडंसं मी कास्टिक सोडा ॲड करतो। कास्टिक सोडा टाकून रिॲक्शन चालू होणार याच्यात। सराट्याने याला हलवून घ्यायचं आहे परत। बघा रिॲक्शन सुरू झालेलं आहे। हा मोठा एक पीस याच्यात टाकून देतो मी। अरे निघ भावा, ठीक आहे। हे बघा खूप स्पीडनं रिॲक्शन वाढलेलं आहे याच्यामध्ये। हे धुव्यापासून जरा बचाव करायचा आहे आपल्याला। थोडंसं आणखीन टाकावं लागेल। पहिले याला खोलून घेऊया। थोडंसं ॲड करतो आणखीन कास्टिक सोडा। नंतर सराट्याने याला मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे। हे तांब्र एकदम शुद्ध आहे, चांगलं राहते, रसायनमध्ये खूप उपयोगी होते। बघा आता याला मिक्स करून घेतो मी। खूप स्पीडीली याचं रिॲक्शन वाढलेलं आहे। बघा कलर चेंज होत आहे याचा, पूर्ण याचा कलर जे आहे पूर्ण बदलून जाणार, आता असंच होणार। व्यवस्थितपणे याला मिक्स करूया। नंतर ह्याच्यामध्ये
पाणी टाकून देणार आपण आणि धुवून घेणार याला. 3 किंवा 4 पाण्याने याला स्वच्छ धुवून घेऊया. धुवून म्हणजे याच्यात पाणी टाकायचं आहे आणि पाणी म्हणजे तांबं सर्व खाली बसल्यानंतर पाणी काढून घ्यायचं आहे आधी आणि त्यानंतर दुसरं पाणी टाकायचं. असं 2-3 वेळेस टाकून स्वच्छ करून घेतलं की कास्टिक सोडा आणि जे ॲसिड आहे ते बाहेर होणार, पाण्यामध्ये येऊन जाणार, राहणार आपलं फक्त तांबरं. ठीक आहे. परत मी थोडासा कास्टिक सोडा याच्यात टाकत आहे. असल्या प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला कुठेही यूट्यूबवर पाहायला मिळणार नाही. खूप सुंदर आणि प्राचीन माहिती आहे ही. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करून टाका. बघा तांबं एकदम ऑरेंज टाईप झालेलं आहे. पूर्ण ऑरेंज नाही आहे, कुठला कलर थोडा वेगळाच कलर आहे. ना विटकरी आहे ना ऑरेंज आहे, पण त्यामध्येच आहे थोडासा ब्राऊन टाईप. पण एकदम सुंदर कलर येणार याचा. जसं आपण तांब्याचं पावडर पाहतो त्या तांब्याचा कलरच असते, पण हे याच्यात गंधक ॲड झालेली आहे. हे थोडंसं राहिलं होतं, मी याच्यात तवा टाकून ठेवला होता, तर पूर्ण शांत झालेलं आहे याचं क्रिया. याच्यात काही नाही आता, याच्यात फक्त ॲल्युमिनियमची डस्ट राहणार. याला निघलं थोडंफार तांबं तर मग काढीन मी नंतर, पण बहुतेक याच्यात काही नाही आहे. तवा खूप पतला झालेला आहे. मी बघा मोडून दाखवतो तुम्हाला. एकदम पतला झाला. याचा गेज जो आहे जाडा होता भरपूर, खूप पतला झाला, कारण की तांब्याचं रिॲक्शन झालं तांब्यासंग या ॲल्युमिनियमचं. थोडंसं तांबं याच्यामध्ये आहे बघा. आता आपण जे पाणी टाकून ठेवलेलं होतं ते टोपल्यामध्ये स्टीलच्या, त्याला छानून घेऊया. छानायचं काम नाही आहे याला, बस पाणी याचा आधी काढून घ्यायचं आहे, तांब्याला उसळ न देता शांतपूर्वक. मी आता लवकर केलं त्यामुळे थोडंसं पाणी पिवळं आहे, ना तर एकदम शांत होते पाणी, एकदम क्लीन दिसते. होईल तितकं जे पाणी आहे ते काढून घेणार मी आणि बाकीचं जे पाणी आहे त्याला शेगडीवर ठेवून उडून टाकायचं आहे आपल्याला. बघा इतकं राहिलं आहे. आता पूर्ण तांबं आहे याच्यात आणि 3-4 वेळा याला मी धुवून घेतलेलं आहे. तर याला आता शेगडीवर ठेवलेलं आहे. पूर्ण जे एक्स्ट्रा पाणी आहे ते बाष्प बनून उडून जाणार आणि तांबंच राहणार आपलं. हे बघा पाणी उकळणं चालू झालेलं आहे. तर आता शॉर्टमध्ये मी दाखवतो पटकन. पाणी उडायलाही भरपूर टाईम लागतो, 20 ते 30 मिनटं लागतात. बघा पाणी उडत आहे पूर्ण आणि तांब्याचा कलरही बघा किती सुंदर मस्त आलेला आहे, एकदम बढिया. आता थोडीशी नमी राहिलेली याच्यात, तर थोड्या वेळा आणखीन 5-10 मिनटं ठेवलं की हे पूर्ण ड्राय होणार. नंतर आपण याला काढून घेऊ आणि वजन करू याचं आणि तांब्याचा फायनल कलरही तुम्हाला मी दाखवतो. बघा याला सराटा असं फिरवत राहायचं नाही, ते बुड पकडते आणि मग चिपकते खाली. तसं काही अडचण नाही, पूर्ण मेटल आहे, जास्त काही चिपकणार नाही. कढई इझिली साफ होऊन जाणार. थोडंसं नायट्रिक ॲसिड टाकलं की कढई मधलं तांबं डिझॉल्व होणार आणि कढई स्वच्छ होऊन जाणार आपली. तर बघा पूर्णपणे ड्राय झालेलं आहे. याला खाली उतरून घेतलं आहे मी आणि आता याला एका खलबत्त्यात टाकतोय. हा तांबडा खरल आहे, याच्यात टाकून थोडंसं बारीक करून घेऊया. बघा तांब्याचा कलर किती सुंदर दिसतंय. हे तांब्याचं पावडर खूप चांगलं आहे. तर याला थोडं बारीक करून घेतोय मी. तुम्हाला एका चम्मचवर घेऊन दाखवतो थोडंसं. बघा
एकदम सोन्याची जशी पावडर असते, डस्ट असते, त्या प्रकारे आपल्याला हे दिसते. फोकस हो जा भाई. ठीक आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे तांब्याचा. तर आता याला मी एका बरणीमध्ये ठेवून देणार. वजन करून घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल किती तांबा आपल्या हाती लागलेला आहे. 2 किलोमधून 600 ते 650 किंवा 500 ग्रामच्या दरम्यान हे लागते हाती. थोडंसं पाण्यामध्येही चालल्या जाते धुण्याधान्यात. 100-150 ग्राम तिकडं अजून कढईत पडलेलं आहे. हे 450 ग्राम भरलेलं आहे, म्हणजे 500 ते 550 ग्राम माझ्या हाती लागलेलं आहे टोटल. आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे तांब्याचा. बघा 445 ग्राम लागलेले आहे आपले. अजून कढईत आहे 10-20 ग्राम. स्वच्छ करून नंतर त्याला काढून घेईन मी. तर बघा हे असा कलर आलेला आहे. एकदम किती मस्त कलर दिसतंय, एकदम सोन्याच्या डस्टसारखा. तर हे जे तांबा आहे रसायनमध्ये यूज होते. जिथे बी निळ्या तोत्याचं तांब्याचा जिक्र होतो तिथे हेच तांबं वापरण्यात येते. तर आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असणार. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.